ओके, दिसते तुम्हाला स्क्रीन? हो, दिसते. ओके. ओके, तर जसं आपल्या देशामध्ये एखादी भाषा बऱ्याच राज्यांमध्ये बोलली जाते, बरोबर? जशी हिंदी. हिंदी ही भाषा आपल्या उत्तरातल्या बऱ्याच राज्यांमध्ये बोलली जाते, जसं राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्ली वगैरे मध्ये तर बोलली जातेच. त्याच पद्धतीने जरी जर्मन हे एका देशाचं नाव असलं, तरीही जर्मन ही भाषा बऱ्याच देशांमध्ये बोलली जाते. तर ते कशी, हे आपण आज बघणार आहोत ह्या मॅपमधून. मॅप सर्वांना दिसतोय? ओके. तर जर्मन हे खूप मोठं साम्राज्य होतं, म्हणजे जर्मन भाषिकांचं खूप मोठं साम्राज्य होतं पहिल्या महायुद्धाच्या आधी. नंतर मग त्यात बरेच बदल झाले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीच्या मॅपमध्ये पण बरेच बदल झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे दोन भाग झाले. असं बरंच होत आलं. पण हे व्हायच्या आधी सुरुवातीला जेव्हा जर्मनी किंवा जर्मन भाषेमध्ये त्याला म्हणतात डॉइच लँड. ओके. डॉइच म्हणजे जर्मन त्यांच्या भाषेमध्ये. त्यामुळे आपण इथे भाषेला डॉइच भाषा बोलतात, हे लोक डाइच लँग्वेज बोलतात. तर डॉइच लँड म्हणजे डॉइच बोलणाऱ्यांचं जागा, थोडक्यात. जसं मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र आपण असं म्हणू, किंवा कन्नड बोलणाऱ्यांचा कर्नाटका. तसं त्यांनी ते नाव दिलं डॉइच लँड. पण त्यासोबतच जर्मन, ज्यांचं प्रॉपर जर्मन अशी भाषा आहे, असे स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया हे दोन देश आहेत. त्यांच्यामध्ये मोठ्या संख्येने जर्मन बोलले जाते, म्हणजे त्याची नॅशनल लँग्वेज जर्मन आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मॅपच्या खाली 2 नंबरमध्ये बघा ऑस्ट्रिया दिसतोय. तर हा खूप मोठा देश आहे जिथे जर्मन ही भाषा बोलली जाते. आणि त्यानंतर स्वित्झर्लंड, जो इथे 5 नंबरचा देश आहे बघा, तिथे जर्मन ही खूप 65% लोक जर्मन बोलतात तिथे. ऑस्ट्रियामध्ये 98% बोलतात आणि जर्मनीमध्ये 95% बोलतात. म्हणजे बघा किती लोक बोलतात. ओके. त्याचप्रमाणे हा जो एक छोटा देश आहे, लाईखस्टाईनस्टाईन लाईखटनस्टाईन, सॉरी माझं हे प्रोनाऊन्सिएशन होत नाही, कारण ह्या देशाचं नाव आपण क्वचितच घेतो. त्यामुळे या देशात पण 92% लोक जर्मन बोलतात. त्याप्रमाणे इथे 4 नंबरचा हा छोटा देश आहे लुक्झमबर्ग, तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे युरोपातला सर्वात श्रीमंत देशाला म्हटलं जातं. तर त्या देशात पण 70% ते 78% लोक जर्मन ही भाषा बोलतात. ठीक आहे. आणि मग स्वित्झर्लंड आणि बेल्जियम हे फार थोड्या प्रमाणात बोलतात. बेल्जियममध्ये फ्रेंच भाषा एक बोलली जाते, आणि डच भाषा जी नेदरलँडची भाषा आहे. नेदरलँड, हॉलंड तुम्ही ऐकलं असेल. तिथली जी भाषा आहे ती अ, बेल्जियममध्ये जास्त प्रमाणात बोलली जाते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जर्मन ही भाषा फक्त जर्मनीमधलीच नाही, तर आसपासच्या बऱ्याच देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आणि ऑस्ट्रियामध्ये तर अगदी 98% बोलली जाते. त्यांची ती राष्ट्रीय भाषाच जर्मन आहे. तर एक इंटरेस्टिंग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या लक्षात येईल की किती जास्त लोक जर्मन बोलतात. आता जर्मनीच्या वसाहती इंग्रजांसारख्या नसल्यामुळे जर्मनच्या बाहेर खूप कमी ठिकाण असे असतील जिथे जर्मन बोलली जाते. जसं इंग्रजांच्या बाबतीत जसं इंग्लिश ही भाषा वसाहतींमुळे, ज्या कॉलनीज होत्या त्यांच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पसरली. ऑस्ट्रेलियामध्ये, आफ्रिकेमध्ये, इंडियात तर आपली ती एक ऑफिशियल भाषाच आहे म्हणा. आणि मग अमेरिकेमध्ये पण, अमेरिका, कॅनडा इकडे मोठ्या प्रमाणात इंग्लिश बोलली जाते. तसंच स्पॅनिश पण आहे. स्पॅनिश युरोपमधली भाषा असली तरी दक्षिण अमेरिकन देश आहेत, जसं कोलंबिया, व्हेनेझुएला, इथे स्पॅनिश खूप मोठ्या प्रमाणात बोलली जाते. ओके. तर जेव्हा आपण एखादी भाषा शिकतो तर तिथलं थोडंसं कल्चर शिकणं ही महत्वाचं असतं. त्यामुळे आपण दर आठवड्याला आपण एक छोटेसे असे एक इन्फॉर्मेशनचा सेशन सुरुवातीला घेऊ, सेशन सुरू करायच्या आधी. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे, कुणीतरी मेन्शन केलं जर्मन अँड स्पॅनिश इन अमेरिका टू. येस. म्हणजे कमी प्रमाणात, पण स्पॅनिश तर साऊथ अमेरिकेमध्ये बोललीच जाते, त्यामुळे त्याचा प्रश्नच नाही. तिथे बऱ्याच देशांची राष्ट्रीय भाषा स्पॅनिश आहे. पण जर्मन कमी जास्त प्रमाणात बऱ्याच ठिकाणी बोलली जाते, अमेरिकेत पण बोलली जाते. चला, तर आता आपण खूप महत्वाच्या पार्टला चालू करूया, तो म्हणजे आपली टेस्ट. सगळेजण रेडी आहात टेस्टसाठी? आजचा काउंट कमीच आहे, मागच्या आठवड्यात 10 जण होते, अच्छा 8 जण झालेले आहेत आता. आपण छोटीशी टेस्ट घेऊया, मग सगळ्यांना लक्षात येईल की किती अभ्यास कोणी केलेला आहे. मी त्यासाठी होमवर्क पाठवायला सांगतो.
आणि त्यानिमित्तानं तुमची प्रॅक्टिस होईल. पण मला वाटतं या आठवड्यात फक्त 2 जणांनी होमवर्क पाठवला. बाकीचे लोक बिझी असावेत. पण पुढच्या आठवड्यापासून होमवर्क सर्वांनी नियमित करा. म्हणजे एक प्रॅक्टिसची सवय राहील. ओके, तर जरा मला वेळ द्या. माझा टॅब आहे तो जरा रिस्टार्ट होतोय. मग आपण सुरू करूया. ओके, सर्वांना स्क्रीन दिसते आता? येस. ओके ओके, परफेक्ट. तर आपण टेस्टचा पहिला पार्ट घेऊया, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे कुणालाही, तुमच्यापैकी कुणालाही, की या अक्षराला काय म्हणतात जर्मनमध्ये. ओके, कोण सांगेल? कुणीही सांगितलं चालेल, दोघा तिघांनी सांगितलं ते चालेल. कोण सांगेल सांगा, पहिला अक्षर ए. आ. बरोबर. सेकंड, याला काय म्हणतात? य. य. यॉट. बरोबर, परफेक्ट. आणि थर्ड? पाव. पाव. बरोबर बरोबर, परफेक्ट परफेक्ट. सर्वांनी अभ्यास केलेला आहे म्हणजे. आणि चौथा? स. ज. स्टे. फोर्थ फोर्थ फोर्थ. वा. वा. फोर्थ. हा हा. वे किंवा वे वा. म्हणू शकतो, वे. 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 बरोबर, डब्ल्यू ला वे म्हणतात. आणि पाचव्याला? स्टे. स. चे. स. बरोबर, परफेक्ट परफेक्ट. सर्वांचा अभ्यास चांगला झालेला एकदम. आता याचा तुम्हाला उच्चार करायचा आहे, या शब्दांचा. जसे आपण रूल्स बघितलेले, आठवत तुम्हाला? चा रूल काय होता, किंवा मग व्ही ला काय म्हणतात, चा उच्चार कसा होतो, त्याच्या पद्धतीने तुम्हाला उच्चार करून दाखवायचे आहेत. पहिल्या शब्दाचा उच्चार कोण करेल? आउटो. 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 बरोबर, आउटो इज आउटो. परफेक्ट. कारण ते ऑटो नाही म्हणत, इंग्लिशमध्ये आपण ऑटो म्हणतो, पण ते आउटो. आउटो बोलतात, कारण चा उच्चार आहे आउटो. त्यामुळे आवडी गाडी, जी ऑडी, जिला आपण ऑडी म्हणतो, ते लोक त्याला आवडी म्हणतात, आवडी. ठीक आहे. त्यामुळे जर्मन उच्चार कधी तुम्ही ऐकलात आवडी म्हणून, तर ते परफेक्ट उच्चार आहेत जर्मन भाषेमधला. ओके. आता सेकंड. सेकंडचा उच्चार कोण करेल? वॉटर. वॉटर. पाट. पाट. हॉट. पाट असा उच्चार थोडासा फाट. करायचा. र एकदम फाट. करायची गरज नाही, फाट. बरोबर, फाट करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, येस, बॉय. काय म्हणतात त्याला? योंग. योंग. Young, young, योंग. योंग. युंग. young, युंग. योंग. ई योंग. असल्या, नाही नाही, young, young. ई असल्यामुळे सारखा उच्चार त्याचा, युंग. युंग. Young. योंग. बरोबर, परफेक्ट. नेक्स्ट. सेंट्रम. 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 सेंट्रूम. सेंट्रूम. सेंट्रम. चा उच्चार ऊच येणार, भले सेंट्रम. ते कुठे पण येऊ, त्याचा उच्चार ऊच येणार. अनलेस एखादा इंटरनॅशनल वर्ड असेल, इंग्लिश वर्ड, तरच ते उच्चार चेंज होईल, नाही त्याचा उच्चार आहे तसाच होणार आहे. त्याचा उच्चार करणार सेंट्रूम. ओके, परफेक्ट. सर्वांना कळलं उच्चार सेंट्रूम. आता पुढचं, पाचवं. सर. What's that? येस. तर नाही होणार उच्चार, तर वास होणार, वास. ओके, डबल एस वॉस. असतं थोडंसं आणखी जोर असणार त्याच्यामुळे, असा उच्चार आहे, डबल स आहे त्याच्यामुळे, बरोबर, म्हणून वास. कसा, सर्वांनी एकत्र उच्चार करा पुन्हा. वॉस. वास. What's that? वास. What's that? वॉस. What's that? बरोबर बरोबर, परफेक्ट परफेक्ट. तुम्हाला उच्चार आता करायला यायला लागलेत. आता तुम्हाला सांगायचं आहे की या नंबर्सना काय बोलतात जर्मनमध्ये. पहिलं उत्तर कोण देईल?
Zibbons. झिबसेन. बरोबर. कोण सांगितलं झिबसेन? एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे. कारण झिबनचा झिब होतो जेव्हा मोठ्या शब्दात आपण त्याचा यूज करतो, त्यामध्ये झिबसेन इज करेक्ट. ओके, नेक्स्ट. Nine. आपण कसं बोलतो? इंग्लिश Noun und मराठीसारखं बोलतो, बरोबर. आधी आपण पुढचा नंबर घेतो, म्हणजे 29 असं हा हा. बोलतो, Noun, किंवा मग noun und 20 असं बोलतो. 20. 9 und 20. Noun und 20. बरोबर. असा उच्चार होणार. असा उच्चार सगळीकडे करायचा आहे. आधी मागचा जो असतो अंक तो बोलायचा, मग उंड येऊन 2 अंकी शब्दांमध्ये तर 2 अंकी अंकांमध्ये तर असंच होणार आहे, शेवटचा आणि मग पहिलं बोलायचं. पहिला जो दशक स्थानातला जो भाग आहे, 20, 40, 50, 60 जो काय असेल, स्वांशिश, द्रायझिश, फियसिश, फुंसिश, झेक्झिश, झिबझिश, हे त्याच्यानंतर बोलायचं आहे. ठीक आहे. तिसरा ट्राय करा. Und vier. पुन्हा एकदा. Fünf und vier. Und Physis. येस, फुम्फ उन फियसिश. बरोबर आहे. फुम्फ उन फियसिश ज्याने सांगितलंय ते एकदम बरोबर आहे. फियसिश बरोबर. 40 बोलायचं आपल्याला ना, 45 बोलतो आपण. आठवतं मराठीला मी तुम्हाला सांगितलं मागच्या आठवड्यात, 45 म्हणजे काय झालं? फुम्फ उंड फियसिश. ते 40 म्हणणं महत्वाचं आहे की नाही? नुसतं फिअर म्हटलं तर कसं चालेल? त्याचा काय अर्थ नाही राहत ना. ओके, चौथं ट्राय करा. Drei und sechzig. बरोबर, परफेक्ट. ड्राय उंड झेक्झिश, एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे तुम्ही. नेक्स्ट. Acht und achtzig. बरोबर, 8 und 80, एकदम परफेक्ट आहे हे. येस, तुम्हाला आता उच्चार यायला लागलेले आहेत. बरोबर. आता आपण थोडा पुढचा पार्ट बघूया. CH चा उच्चार आठवतं ना? Ish. Ich. इश, बरोबर. Pausch. Book. Book. बरोबर. Kh. बुक. ह. Book. UCH असल्यामुळे बुक होणार. बरोबर. पुढे. आता हा ठीक आहे. Auch. हम्म. Oik. हम्म. आता Oik. पहिला जो शब्द आहे ना, तो ऑलरेडी बघा इथे कसं आहे, पहिला जो आहे हा स्वतःच एक फेज आहे, बरोबर. त्यामुळे चा उच्चार नाही येणार इथे ना. यू नाही येतो, ऑय आहे. त्यामुळं Oik. CH चा उच्चार शच राहणार. ऑइश. ऑइश होणार ते. Oik. ओके. ऑइश म्हणजे तुम्ही असतं. तुम्ही जेव्हा आपण एखाद्या समूहाला उद्देशतो तेव्हा त्याला ऑइश म्हणतात. तुम्ही. ठीक आहे. परफेक्ट. आता मी इथे जेंडरची टेस्ट आपण घेणार आहोत थोडक्यात. तर M म्हणजे मेल जेंडर आहे, F म्हणजे फिमेल जेंडर आहे. मी फिमेलचं एकच ठेवलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की माझ्याला काय बोलायचं इथे. आता सुरुवातीलाच कोणीतरी प्रश्न विचारलेला, त्यामुळे तुम्हाला एकदम उत्तर माहित आहे, तर तुम्ही उत्तर द्यायला सुरुवात करा. माझं बुकला काय म्हणणार जर्मनमध्ये? माझं पुस्तक काय म्हणणार? Mein Book. माइन बुक. बरोबर. नेक्स्ट. Stift. माइन स्टिफ्ट. ॲज इट माइन स्टिफ्ट. Mindstift. येस, माइन स्टिफ्ट. परफेक्ट. पुढे. Mind frown. Freund. Frown. माइन फ्रॉइंड. 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 ई असल्यामुळे ऑय उच्चारण आहे त्याचा, बरोबर. त्यामध्ये होणार माइन Freund. फ्रॉइंड. Freund.
ठीक आहे. मायनस वेस्टर्न. मायनस वेस्टर. वेस्टर बरोबर. मायनस वेस्टर. बरोबर. वेस्टर्न. हे जरा मायनस. चुकीचं आहे. एल्टन चुकीचं आहे, ते ब्रुटर असायला पाहिजे. एल्टन म्हणजे पेरेंट होतं, ते चुकून. येस. ह्याचं काय होईल लास्ट? माइन बुटर. माइन ब्रुटर. ब्रुटर. बरोबर. ब्रुटर. ब्रुटर. हे तुम्हाला सगळ्यांना लागलं. आता याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही एक सांगायचा प्रयत्न करतो. आता इथे कसं आहे, माझा मित्र. आता इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो? माय फ्रेंड. एखादी मैत्रीण असली तिला आपण माय फ्रेंडच बोलणार, बरोबर? म्हणजे समजा दोन स्त्रिया असतील, त्या आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला इंट्रोड्यूस करतायत, तर त्या काय बोलणार? शी इज माय फ्रेंड. शी इज बोलणार. पण एवढं म्हणून चालतं तिकडे, बरोबर? पण मराठीत आपण कसं बोलतो? ती माझी मित्र आहे असं बोलत नाही ना, ती माझी मैत्रीण आहे असं बोलतो आपण, बरोबर की नाही? तर जर्मनमध्ये पण तसंच बोललं जातं. मग जर्मनमध्ये कसं बोलणार? फ्रेंडला इन लागणार, मैत्रीण जसं आपण बोलतो तसं इन लागणार. एस इस्ट माइन फ्रॉइंडिन. एस म्हणजे ती आहे, ही आहे किंवा ती आहे असं. तर काय होणार इकडे, जर मैत्रीण म्हणायचं असेल तुम्हाला तर माइन फ्रॉइंडिन. मी तुम्हाला ते पण इथे थोडक्यात लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फिमेल साठी होईल आयन. हे तुम्ही लिहून ठेवा कुठे, ते तुम्हाला लिहिता येईल तर लिहून ठेवा की मैत्रिणीसाठी पण आपण जसं मराठीत बोलतो तसंच जर्मनमध्येही बोललं जातं. ओके, आलं लक्षात सर्वांच्या आता? ओके. तर तुम्ही आता, आपण मागच्या आठवड्यात सिंपल सिंपल नंबर्स बघितले, थोडे आपण शब्दांची प्रॅक्टिस केली, माइन मायन काय असतात तेही बघितलं. आणि आज आपण शिकणार आहोत थोडेसे पुढचे शब्द, पुढचे नंबर्स, तर त्यांना काय म्हणतात. ठीक आहे. तर पुढचे शब्द आपण 90 पर्यंत बघितलेले मागच्या आठवड्यात, तुम्हाला आठवत असेल तर. ओके नाही? तर 90 पर्यंत आपण अंक बघितले. त्याच्या पुढच्यांना जसं 90 म्हणतो आपण, 90. आणि मग त्यानंतर 100, 1000, 1,00,000. जसं आपण हे बोलायला घेतो तसं जर्मनमध्ये पण त्याच पद्धतीने, किंवा इंग्लिशमध्ये जसं असतं 100, 1000, 100,000 ते लोक बोलतात, किंवा मिलियन बोलतात त्यानंतर, तसं असतं. आणि 100चा जो शब्द आहे तो एकदम सोपा आहे, तो मी इथे तुम्हाला दाखवतो. तो असा आहे. ओके. कसं बोलणार याला, कोणी सांगू शकेल? एनीवन? हुंडर्ट. हुंडर्ट बरोबर, एकदम परफेक्ट. याला बोलणार हुंडर्ट. ओके. आता तसंच आपण याच्या पुढे आपण याला इकडे हे घेऊ. जसं तुम्हाला 100 आणि 1 म्हणायचं, 101 म्हणायचं आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो? 110 किंवा 101 असं बोलतो, बरोबर? 101. इथे आपल्याला होतं 100 म्हणायचं आहे. इथे झालं 101. ओके. 100. ओके. आता मला सांगा तुमच्यापैकी कोणी याला काय म्हणणार? 101. 100 कोण सांगेल? हुंडरफ्यून. बरोबर, 100. ह्याला काय म्हणाल? नॉइन. हुंडर्ट नॉइन. बरोबर. असंच याला काय म्हणाल? हुंडर्ट वॉल्फ. काय ते 120 आहे ना? हुंडरस्वाइस. 120. बरोबर. ओके. 120. सिंपल. आता आपण इथपर्यंत ऍज इट इज चालेल, कारण ह्या प्रत्येक 20 पर्यंत प्रत्येकाला स्वतःचा एक शब्द आहे, बरोबर, बोलण्यासाठी. पण पुढे आपण कसं करतो? स्वाय ओन स्वान्सेश करतो, बरोबर. आता त्याचा कसा उच्चार होणार? फॉर एक्झाम्पल इकडे जाऊन आपण 121चा उच्चार करण्याचा प्रयत्न करू. बोला.
कसं बोलणार? 121. हम्म. 121. बरोबर. येस. फक्त थोडासा फरक होणार याच्यामध्ये. आता जर्मन मध्ये काय करतात, ते एकत्र लिहितात सगळं. ते कसं लिहितात, मी दाखवतो तुम्हाला कसं लिहितात. पण आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो त्याचा मेथड सांगतो. तर जेव्हा जेव्हा 120 पुढचे अंक येतील, 121 पुढचे, तर त्याला ते बोलतात आइन 100 टाकतात पुढे. ओके, आइन 100, आइन 120. हे असं लिहितात ते लोक. तुम्ही जर एखाद्या वेळेस हा शब्द वाचायला जाल तर किती कन्फ्युजन होईल विचार करा. बरोबर की नाही? पण तेव्हा बघावं लागतं एक्झॅक्टली काय लिहिलेलं आहे. हे आयन आहे. मी थोडक्यात डॉट टाकण्याचा प्रयत्न करतो. सॉरी, याची स्पेलिंग माझी चुकलेली आहे. असं. पण तुम्हाला लिहायची शक्यतो आवश्यकता खूप कमी पडते. पण बोलताना तुम्हाला लक्षात ठेवायचं कसं बोलायचं ते. आइन 100 म्हणजे पहिले 100 आहेत जे, आणि नंतर ॲज इट इज पुढचा शब्द 21चा आइन 120. ठीक आहे. आता आपण याच्या पुढचे काही आणखी अंक घेऊया. आपण घेऊया 235 घेऊया. सांगा. सर हे फक्त रिपीट करा ना. 121. ओके. आता आपण काय केलं इकडे, हे हे तुम्हाला पहिल्या 2 ओळी कळल्या, ह्या कसं लिहिलं हे कळलं ना? 100ला 100 म्हणणार आणि 101ला 101 म्हणणार. असं 120 पर्यंत आपण बोलू शकतो का? त्यात काहीच प्रॉब्लेम नसतो का? ते एक 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 शब्द आहेत प्रत्येकाला, प्रत्येक अंकाला. पण जेव्हा 21च्या पुढचे शब्द चालू होतात, जे त्यात आपण आइन उंड असं लिहितो, आइन उन स्वानसिश, स्वाय उन स्वानसिश असं लिहितो, तिथे कसं करायचं आहे, 100 जो 100 त्याला फक्त आइन 100 करायचं आहे बस. आइन म्हणजे 100. बरोबर. थोडक्यात मराठीत आपण जर ट्रान्सलेट केलं तर 100, 121. पण आइन 100, 121ला काय म्हणतात? आइन उन स्वानसिश. आलं लक्षात? येस. आलं लक्षात आता? सेम मेथड 1000पर्यंत सर्वांना असाच मेथड लागू होणार. आता चला 235ला काय म्हणतात सांगा. ट्राय करा, एकदम त्याला तोडून ट्राय करा. Y बरोबर. 500 बरोबर आहे. येस, परफेक्ट. कोणीतरी परफेक्ट बोललेलं. स्वाय 100 फुम फुम द्रायझिश. एकदम सिंपल आहे. बघितलं? म्हणजे तुम्हाला पहिले जर 3 आले ना, तुम्ही आपोआप 1000पर्यंत शब्द बोलू शकता. आता आपण घेऊया हा अंक घेऊया. बोला. 600. बरोबर. परफेक्ट. 8 und 7. झिपझिश. बरोबर. झिबन बोलायची आवश्यकता नसते. आपण त्याला कट झिपझिश. करतो. झिपझिश. 600 8 und 70. परफेक्ट झालेलं आहे सर्वांचं. आता आपण शेवटचा अंक घेऊया सिरीज मधला. हा, सर्वात मोठा 3 अंक, 3 अंकी अंक. 900. 900. बरोबर. 900 9 und 90. एकदम सिंपल. परफेक्ट झालं. लक्षात तुम्हाला सर्वांना? कोणाला काही क्वेश्चन याच्याबद्दल? आता 1000चा आपण सिरीज घेऊया याच्या पुढची. 1000चा उच्चार होतो थाउसंड. 1000 सारखाच, फक्त थ नसून त आहे. 1000 ट सारखा थोडा. 1000 बोलला तरी कोणाला काही फरक नाही पडणार. उच्चार सारखाच वाटतो तो. बरोबर. त्यामुळे 1000चा उच्चार आहे 1000. आता आपण बघूया
1001 ला कसं म्हणणार? कुणी सांगू शकेल? वर बघू शकता तुम्ही, वरचे नंबर रेफर करू शकता. 1001. परफेक्ट, परफेक्ट, एकदम परफेक्ट. 1001. मी याला इथे कॉपी करतो आणि 1. परफेक्ट. आता आपण 1100 बघूया. ह्याला कसं बोलणार? कुणी सांगू शकेल याला कसं बोलणार? सेम मेथड, वरचाच मेथड आहे. 1100. बरोबर, परफेक्ट. 1100. 1001 जसं आपण मराठीत बोलतो तसं, बरोबर. 1000 आणि 100. 1100. आता मराठीत आपण त्याला आणखी एक समानार्थी शब्द वापरतो, 1100. ते इथे बोलायची आवश्यकता नाहीये. 1100 इंग्लिश सारखं. ठीक आहे. आता आपण घेऊया एक. आता सांगा कसं होईल? Thousand, ein, hundred, बरोबर. 900 25. und 20. बरोबर. 1125. जसं जसं आपण मराठीत बोलतो तसंच. 1125. 1000 पासून चालू होणार आपण. 1125. बरोबर. आता आपण घेऊया जरा पुढचा 4 अंकी अंक. चला, कोणी सांगेल? सिंपल, एकदम हळूवार जा, काही काही करायची आवश्यकता नाही. तोडत 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 जायचं आपल्याला हळूहळू पुढे. 500. 1000 आहे ना ते? 5000. हम्म. 5000. हम्म. 500. बरोबर, बरोबर आहे. 500 बरोबर आहे. 500. Und 98. 90. बरोबर, परफेक्ट. 5598. बरोबर. सेम मराठीचा मेथड जो आपण वापरतो, पुढून तोडत तोडत जातो आणि मग मागचे 2 अंक बोलतो, तसं इथे करायचंय. 5498. परफेक्ट. कळलं तुम्हाला सर्वांना? आता तुम्ही 1000 पर्यंत बोलू शकत होता. 100 ते 1000 पर्यंत सर्व अंक. आता तुम्ही 1000 पासून 1,00,000पर्यंत, 10,000 पर्यंत आणि 1,00,000पर्यंत सुद्धा. कारण मग 10,000, 26,000 हेच तुम्हाला करायचं आहे पुढे जाऊन, बरोबर. 96,000, 90,000 जसं बोलतो आपण तसं. आणि तुम्ही 1,00,000पर्यंत सर्व शब्द बोलू शकता. त्याच्या पुढचेही बोलू शकता. त्यानंतर मिलियन आणि बिलियन वर्ड हे सगळे येतात, ते आपण आता बघण्याची आवश्यकता नाही. सध्या आपण इथपर्यंत शिकूया. म्हणजे आपण 1,00,000पर्यंत आरामात सगळे शब्द बोलू शकतो, सगळे अंक बोलू शकतो. आलं कुणाला काय डाऊट्स ह्यात 2 पॅराग्राफ मध्ये 100 आणि 1000च्या? कुणाला काही डाऊट्स? सर्वांना कळलं ना? आहे ना सिंपल की अवघड वाटतंय? हे लास्टला निऑन्सिस असतील ना? 9. 90. 9. हा, निऑन. 9 असं करा. ऑय करतो ना आपण तसं. नॉन. 90. 98. ओके. क्लिअर आहे एकदम सर्वांना? कुणाचा आवाज येत नाहीये. कुणीतरी ओके तरी लिहा किंवा थम्सअप करा, म्हणजे मला कळेल की सर्वांना समजलंय. Yes. समज. ओ, Yes, sir. परफेक्ट, परफेक्ट. आता आपण सिंपल ज्याला ग्रीटिंग्स म्हणतात, म्हणजे जसं आपण एकमेकांना भेटतो. आता तर आपण मराठीत
मोस्टली बोलतच नाही, बरोबर. आपण गुड मॉर्निंग, हाय, हॅलो असंच करतो आपल्या देशामध्ये पण. पण पूर्वीच्या काळी लोक जेव्हा एकमेकांना भेटत असेल तेव्हा ते राम राम, जय श्री कृष्ण किंवा नमस्कार एकदम ऑफिशियल असं म्हणत असतील. इंग्लिशमध्येही तसंच असतं, बरोबर. हाय, हॅलो अशा गोष्टी आपण बोलतो. आणि मग जर सकाळी भेटलो तर इंग्लिशमध्ये गुड मॉर्निंग बोलतात. दुपारी भेटलो तर गुड आफ्टरनून बोलतात. आणि मग त्याच्यानंतर जसं पुढे पुढे जातो तसं जर्मनमध्येही तीच पद्धत आहे. तर आपण आज ते बोलायला शिकणार आहोत, ठीक आहे. तर सर्वात एकदम सिम्पल जो हाय असतो तो जर्मन लोकांनी पण ऍज इट इज इंग्लिशमधून घेतलेला आहे. आता ते इंटरनॅशनली हाय एकदम कॅज्युअल, दोन मित्र भेटतायत, दोन कलिग्स भेटतायत जे एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करतात, तर ते हाय म्हणतात. हायचा अर्थ तो असतो की बाबा हाय. ओके. तर सर्वांनी आपण एकमेकांना हाय बोलूया, चला. हाय. हाय. सर्वांनी हाय. करून. ओके. हाय. तर हाय. हा झाला सिंपल अभिवादनाचा प्रकार, हाय म्हणून. एखाद्याला तुम्ही पहिल्यांदा भेटताय, जो तुमचा जवळचा मित्र आहे, किंवा कॅज्युअली तुम्हाला एखाद्याला भेटताय रस्त्यामध्ये, तर हाय म्हणू शकता तुम्ही. दुसरा जसा हॅलो असतो इंग्लिश मधला, तो पण हॅलो इथे ऍज इट इज आहे. त्याचा उच्चार जरा वेगळा आहे. कसा उच्चार कराल सांगा मला, कोण सांगेल? हॅलो. 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 आता हे लोक ह हॅलो. एकदम एकदमच सॉफ्टली बोलतात हला, कधी कधी हे लोक हॅलो असं वाटतं ते ऐकायला. पण आपण हॅलो असं एकदम सॉफ्टली बोललं की त्यांना ते जवळचं वाटतं मग. ठीक आहे. सगळ्यांनी एकदा पुन्हा ट्राय करूया, चला. हॅलो. 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 मस्त. छान. तर तुमच्या लक्षात आलं की एखाद्याला जर्मनमध्ये अभिवादन करताना सुरुवातीला भेटलं तुम्ही, तर त्याला हाय किंवा हॅलो असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. तसं त्यांच्यामध्ये जे दिवस आहे तो चार भागांमध्ये, जसं इंग्लिशमध्ये चार भागांमध्ये डिवाइड केलेला आहे, तसा यांनी पण चार भागात डिवाइड केलेला आहे. आणि पहिला आपण जो भाग आपल्याला माहित आहे मॉर्गनवाला, बरोबर, मॉर्गन, तो तुम्हाला सर्वांना माहित आहे. तर जसं आपण गुड मॉर्निंग बोलतो तसं जर्मनी बोलतात गुटन मॉर्गन. सर्वांनी लिहून घ्या हे सगळं. तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, पण आता हे ऍटलिस्ट नंबर्स लिहायची गरज नाही, पण या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. गुटन मॉर्गन. बोला सर्वांनी. गुटन गुड मॉर्गन. मॉर्गन. गुटन. गुड. बरोबर. बरोबर. परफेक्ट परफेक्ट. तर मोस्टली गुटन मॉर्गन हा जेव्हा आपण पहिल्यांदा भेटतो कुणाला तरी सकाळी त्या दिवसात, तेव्हाच बोलतात हे लोक. शक्यतो नंतर बोलत नाहीत जर्मन कल्चरमध्ये. नंतर ते लोक गुटन टाग बोलतात. टाग म्हणजे डे, दिवस, गुड डे. ओके. तसं गुटन टाग. बोला सर्वजण. गुटन गुटन टाग. टाग. Guten Tag. गुटन टाग. Guten Tag. येस. त्यामुळे तुम्ही दिवसात कधीही एखाद्याला गुटन टाग करू शकता, त्याला प्रॉब्लेम नाही. ओके. मी ते देतो एनी. मी हे सर्व वेगवेगळ्या लाईन मध्ये लिहितो, तुम्हाला लक्षात येईल. हे ओनली इन द मॉर्निंग आणि एनी टाइम इन द डे. ओके. हे कधी तुम्ही बोलू शकता गुटन टाग. ओके. आलं लक्षात सर्वांच्या? येस. आता नंतर बोलतात गुटन आबंड. जेव्हा संध्याकाळी एखाद्याला आपण अभिवादन करतो, आबंड म्हणजे संध्याकाळ. आणि हे संध्याकाळीच बोलायचं तुम्हाला, बरोबर. जेव्हा तुम्ही संध्याकाळी अगदी म्हणजे 9-10 जर एखाद्याला भेटला, तर तुम्हाला गुटन आबंडच बोलायचं जेव्हा सुरुवातीला भेटता तेव्हा. आणि सी ऑफ करायला गुटन नाक्ट बोलायचंय. गुटन नाक्ट खूप रेअरली बोलतात तिकडे. मी हा खूप कमी लोकांकडून ऐकलाय शब्द. तरी तुम्ही लिहून घ्या. आपण सहज गुड नाईट करतो इंग्लिशमध्ये, पण हे लोक शक्यतो नाही करत. अनलेस एखादा व्यक्ती खरंच झोपायला चाललाय तरच गुटन नाईट बोलतात ते लोक. आता तुम्ही इथे लक्षात येईल तुमचं गुटन नाही, ते गुट होतंय. ते का होतं ते आपण बघणार आहोत पुढे जाऊन. ते जेंडरमुळे होतंय. ठीक आहे.
पण ते त्यात मी तुम्हाला कन्फ्यूज नाही करणार सांगून. आपण ते पुढच्या जेव्हा जेंडर्स रिलेटेड गोष्टी बघणार आहोत तेव्हा आपण ह्या गोष्टी बघणार आणि याचं एक्सप्लेनेशन पण देणार. ओके, याचा अर्थ होतो गुड नाईट. चला मग उच्चार परत सर्वांनी, एकदा सांग. हा मी सांगतो परत एकदा. आधी आपण एकदा उच्चार घेऊया सर्व आणि मग मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करून सांगतो. तर हाय, हॅलो, गुटन मॉर्गन, गुटन टाग, गुटन आबंड, गुटन नाक्ट, गुट नाक्ट. आता आपण वन बाय वन एका व्यक्तीला सांगू बोलायला सर्व पाचच्या पाचचे अभिवादन. मला जशी नावं दिसत आहेत ना स्क्रीनवरती तसं मी सांगतो. तर सर्वप्रथम निलेश, ऑल फाईव्ह. Hi, hallo, guten Morgen, guten Tag, guten Abend, gute Nacht. परफेक्ट. नंतर आहे सुवर्णा साळुंखे. हाय, हॅलो, गुटन मॉर्गन, गुटन टाग, गुटन आबंड, गुटन नाक्ट. गुट नाक्ट. परफेक्ट. नेक्स्ट आहे नाक. अभिजित. हाय, हॅलो, गुटन मॉर्गन, गुटन टाग, गुटन आबंड, गुट नाक्ट. परफेक्ट परफेक्ट, एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे मीनल मर्चंडे. हाय, हॅलो, गुटन मॉर्गन, गुटन टाग, गुटन आबंड आणि गुटन नाक्ट. परफेक्ट. नेक्स्ट आहे मोनिका जैन. Hi, hallo, guten Morgen, guten Tag, guten Abend, guten Nacht. परफेक्ट. लास्ट आहे वैशाली गुगाळे. हाय, हॅलो, गुटन मॉर्गन, गुटन टाग, गुटन अबनट, गुड आबंड. नाईट. गुटन आबंड, गुट नाक्ट. ओके, परफेक्ट. तर आता मी परत एक्सप्लेन करतो. तर हाय हॅलो तुम्ही कधीही बोलू शकता एखाद्याला भेटलात पहिल्यांदा. गुटन मॉर्गन शक्यतो सकाळी जेव्हा पहिल्यांदा एखाद्याला भेटेल तुम्ही ऑफिसमध्ये गेल्या गेल्या, ऑफिसमध्ये मोस्टली हा शब्द वापरला जातो, बाहेर हाय हॅलोच बोलतात, तेव्हा गुटन मॉर्गन बोलायचं. गुटन टाग कधीही वापरा जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटाल दुपारी, संध्याकाळी ऑफिसमध्ये चहाला वगैरे, गुटन टाग बोलू शकता. गुटन आपण तुम्हाला संध्याकाळी बोलायचं आहे जेव्हा तुम्ही संध्याकाळी एखाद्याला भेटाल, 4 नंतर स्पेशली. आणि गुट नाक्ट फक्त जर एखादा व्यक्ती खरंच झोपायला झालाय, बेडवरती जातोय, तुम्हाला माहित आहे, तेव्हा तुम्ही त्याला गुट नाक्ट असं म्हणू शकता. ठीक आहे, खूप रेअरली वापरतात त्यामुळे गुट नाक्ट, पण तुम्ही त्यांना फक्त तेव्हा जे एखादी तुम्हाला माहिती आहे एखाद्याची की ते आता झोपायला जात आहेत, तेव्हा तुम्हाला गुट नाक्ट असं म्हणायचंय. आलं लक्षात सर्वांच्या? कोणाला काही क्वेश्चन्स आता? नो. आलं ना? थम्सअप द्या एकदा, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हा सर्वांनाच कळलेलं आहे. नाही सर, क्वेरी आहे. हा बोला. सर, जसं आपल्या महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय हे आउटडेट झालंय, तसं तिकडे अजूनही बोलतात की आउटडेट झालंय. कोणतं? आता जसं आपण पूर्वी सुप्रभात म्हणायचो, व्हॉट एव्हर, तर ते सगळं बंद झालंय सर. हम्म, तर हम्म, तसं हम्म. आता तिकडे हे अजून चालू आहे कल्चर की हे बंद झालं? चालू आहे, चालू आहे, चालू आहे. मला ऑफिसमध्ये रोज गेल्यावर सगळ्यांना गुटन मॉर्गन मला म्हणावंच लागतं. ओके. फक्त आणि सर गुटन, हा जो हा लास्ट बोला. प्रकार आहे तो खूप रेअरली बोलताना मी ऐकले लोकांना. बाकी जे चारी आहेत ते बोललेच जातात. हा, ओके. आणि सर गुटन आबंड काय, गुटन आबेंड का नाही अकॉर्डिंग टू रूल्स? हा, जसं मी तुम्हाला सांगितलं, चा उच्चार, जेव्हा एकत्र येतात त्या उच्चार अन असा होतो. मागे मला वाटतं मी एकदा सांगितलेलं आहे, पण आपण आज ते डिटेलमध्ये बघणार आहोत. आज तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे थोड्या वेळातच, जेव्हा आपण हे बघणार आहोत, सिम्पल टेन्स बघणार ना, तेव्हा त्याचा उच्चार तुम्हाला मिळेलच. पण चा जसं चा उच्चार फाटरमध्ये असा होतो, तसा चा उच्चार अन असा होतो, म्हणून आबंड असं आहे ते. मॉर्गन आहे बघा, तुम्ही मॉर्गेन नाही बोलता, मॉर्गन बोलतोय, बरोबर? तेच याचा पण आन्सर तेच आहे, मॉर्गन आबंड.
ठीक आहे. ओके. तर आता अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही एखाद्याला भेटला पहिल्यांदा तर तुम्ही त्याला काय बोलणार. ठीक आहे. तर जर तुम्ही त्याला सी ऑफ करताय, समजा तुम्ही भेटून झाला बोलून झालं तर तुम्ही त्याला सी ऑफ करताय, तर आजकाल खूप कॉमन शब्द आहे चाव म्हणून. हा इटालियन शब्द आहे, पण हा खूप कॉमन वापरला जातात. तर जर्मनमध्ये चाव चाव बोलतात ते लोक. चाव चाव म्हणजे बाय बाय असं. बाय सुद्धा वापरतात ते लोक आजकाल इंग्लिशमध्ये असल्यामुळे. पण जो जर्मनचा वर्ड आहे, जो जर्मन लोक शक्यतो जे म्हातारी माणसं वगैरे आहेत जर्मनी, जे त्यांचाच शब्द वापरतात, तो असतो चूज हा शब्द. ओके. SCH चा उच्चार श होतो, छोटासा ट असल्यामुळे च असा उच्चार होतो, थोडासा च असा उच्चार. आणि यू असल्यामुळे, उमलाउट असल्यामुळे उच्चार यू सारखा होतो आणि स बरोबर. चूज चूज असं थोडक्यात ते एकदम प्रेमाने बोलतात. मी बघितले जे बऱ्याचदा जे लोक बाय करताना ते चूज असं बोलून थांबत नाहीत, त्याला लांबवतात चूज असं बोलून. चला आपण सगळ्यांना एकत्र बोलूया. पहिले चाव चाव करू, बाय करू आणि मग चूज बोलूया एकत्र. ठीक आहे. चला सर्वांनी चाव चाव, चाव चाव चाव. चाव चाव चाव. चाव. बाय, बाय. 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 चूज. 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 अरे वा, कोणीतरी खूप मस्त केलं. म्हणजे आमच्या रिसेप्शनला जे बसतात तो एक वयस्कर व्यक्ती आहे, तो असा एकदम एकदम प्रेमाने चूज करतो एकदम एखाद्याला बाय करताना. म्हणजे यांच्या अभिवादनाचा जो प्रकार असतो त्यांच्या टोन मधून लक्षात येतो. जर तुम्ही एकदम प्रेमाने हळुवार बोलला, एकदम तुटक बोललेलं चालत नाही, त्यांना असं वाटतं की अरे हा माणूस आपल्याला एवढं महत्व देत नाही म्हणून. त्यामुळे एकदम प्रेमाने चूज, चाव चाव, बाय असं अलगद बोललं जातं. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांच्या? हे सिंपल शब्द आहेत. तर मी ते मराठीत लिहितो, निरोप घेताना. ठीक आहे. आता थँक्यू बोलताना आपण बघूया काय बोलतात. थँक्यूला आपण ऑलरेडी शब्द पहिल्या भागात शिकलेलो. थँक्यूला बोलतात डांक. डांक बोला सर्वजण. डांक. बरोबर. डांक. परफेक्ट. Dank. Dank. मग थँक्स अ लॉट, थँक्यू व्हेरी मच ह्याचे दोन व्हर्जन आहेत. एक तर बोलतात डांक, डांक शून, SCHON म्हणजे थँक्यू, थँक्स अ लॉट. ओके. एखाद्याला आपण रिस्पेक्ट देऊन थँक्यू म्हणायचं जाऊन बोलतो थँक्यूला, थँक्स अ लॉट, तसं डांक शून, डांक शून बोला सर्वांनी. डांक. Dankeschön. डांक. डांक शून. बरोबर. आणि आता नेक्स्ट आहे फीलन डांक. आता हे चेंज डांकचं डांक का झालं, ते गुटन नाक्ट का झालं, तोच इथे प्रकार आहे. तो आता तुम्ही त्याचा विचार करू नका. हे आपल्याला फक्त पाठ करायचं सध्या, त्याचं आपण एक्सप्लेनेशन नंतर बघणार आहोत. हे आहे फीलन डांक म्हणजे थँक्यू व्हेरी मच. हे ऑफिशियल लेटर्समध्ये किंवा ऑफिशियल ईमेलमध्ये जेव्हा आपण लिहितो तेव्हा हे मोस्टली वापरलं जातं. फीलन डांक बोला सर्वांनी. Vielen Dank. Vielen Vielen Dank. Dank. बरोबर. फीलन डांक. येस, परफेक्ट. नेक्स्ट आहे जेव्हा एखाद्याला आपण डांकशून तुम्हाला कोणी बोललं तर त्याला वेलकम म्हणण्यासाठी बोलतात बिटशून. आणि डांक म्हटलं तर बिट म्हणायचं. ओके. बिट, डांक, बिट, डांकशून, बिटशून बोला एकत्र जोडीने बोला. Danke. Bitte. बिट. परफेक्ट. Dankeschön. Bitteschön. बरोबर. परफेक्ट. आता बिटशूनचा अर्थ वेलकम असाही होतो आणि प्लीज असाही होतो.
बरोबर. तर जेव्हा तुम्हाला एखाद्याला प्लीज म्हणायचं तेव्हा तेव्हा आपण सुरुवातीला भिटे म्हणतात. आता ते शब्द आपण जेव्हा वापरू तेव्हा आपण त्याचा अर्थ आणखी डिटेलमध्ये बघूया. पण सध्या थँक्यू साठीच आपण याचा उपयोग थोडासा लिमिट करूया याच्यासाठी, कारण आजच्याकडे ते भरपूर काही काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपण लास्ट पार्ट थँक्यू वाला एकत्र बोलूया. डांक डांक, vielen Dank, bitte, bitte schön. बोला तर सगळे. बिटर शून bitteschön. डांक डांक शून Danke, डांक Dankeschön, vielen Dank, bitte, bitteschön. बरोबर. परफेक्ट परफेक्ट. सर्वांना येता येता मस्त. कुणाला काही डाऊट याच्यामध्ये? असं बिटर शूनच्या एंडला ई येत आहे, मग बिटर हा सॉरी शून सॉरी. नाही येत. नाही 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 नाही, बरोबर. हे असंच आहे, शून्यच आहे. ओके, थँक्यू. हे चुकून माझ्याकडून ई झालेलं आहे. आलं लक्षात सर्वांच्या? येस. ओके. आता इथपर्यंत आपण थोड्याशा गोष्टी सिंपल सिंपल शिकलेलो आहोत. आता एकदम सर्वांनी एकदम फोकस, पुढचा अर्धा तास एकदम फोकसने लक्ष द्या, कारण आपण खूप महत्वाचा भाग शिकणार आहोत आज. तो म्हणजे प्रेझेंट टेन्स. ग्रामरला आपण सुरुवात करतोय. ठीक आहे. आणि ग्रामर म्हटलं की लोक घाबरतात. आणि जर्मन ग्रामर थोडंसं कॉम्प्लेक्स आहे. अर्थात आजचा भाग सिंपल आहे, पण पुढे जाऊन कॉम्प्लेक्सिटी वाढेल. पण आपण तिथपर्यंत जाऊ की आपल्याला कसं करायचं ते आपल्याला लोकांच्या इंटरेस्ट होती कळेल. पण आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट टेन्स. तुम्हाला माहित आहे इंग्लिशमध्ये किती टेन्स असतात सांगा मला, कोणी सांगू शकेल थोडक्यात? 12 असतात ना. नाव सांगायचा प्रयत्न, कोणी नाव सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. किती प्रेझेंट टेन्स किती असतात, कोणी ते सांगा. प्रेझेंट टेन्स किती असतात प्रेझेंट टेन्स 4 असते. 4. सांगा, कुठले कुठले? सिंपल प्रेझेंट टेन्स, Tense, past, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. बरोबर. तसेच फ्युचर आणि पास्ट हे दोन्हीकडे हे 4 कॉमन असतात. बरोबर. जर्मनमध्ये ह्या गोष्टी नसतात. ही खूप चांगली गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी, कारण आपल्याला एवढे सगळे टेन्स शिकायची गरज नाहीये. तर जर्मन प्रेझेंटमध्ये फक्त 2 टेन्स असतात. एक तर प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट. आणि एक प्रेटुरियम म्हणून असतो जो पास्ट टेन्स सारखाच असतो. तर ह्या 3 टेन्सेसमध्ये ऑलमोस्ट सगळं जर्मन बोललं जातं. खूप क्वचित जेव्हा प्लॅनिंग बिलिंग आपण करतो तेव्हाच फ्युचरमध्ये आणि पास्ट किंवा पास्ट परफेक्ट याच्यामध्ये मोस्टली काही बोललं जात नाही, अनलेस ते लिटरेचर रिलेटेड असेल किंवा काहीतरी न्यूज रिपोर्ट वगैरे असेल तर. त्यामुळे आपल्या बोली भाषेसाठी आपल्याला 2-3 टेन्स आले ना, दॅट इज इनफ. आणि आपण आता हा बेसिक जर्मनचा कोर्स असल्यामुळे आपण तेच टेन्सेस शिकणार आहोत फक्त. ठीक आहे. त्यामुळे ही खूप चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. दुसरी गोष्ट की तुम्हाला माहित आहे की जे क्रियापद असतं, बरोबर, मराठीमधलं क्रियापद असतं आणि इंग्लिशमधलं पण क्रियापद असतं, ते बदलतं बेस्ड ऑन व्यक्ती. म्हणजे जो व्यक्ती बोलतोय, जसं मला एकदा सांगायचं आहे की तो खेळत होता किंवा तो खेळतोय, तो खेळतो, तर आपण काय बोलू? ही प्लेज, शी प्लेज इंग्लिशमध्ये बोलतो. दे प्ले, ओके, दे प्ले, ही प्लेस, आय प्ले, यू प्ले, असं आपण करतो. बरोबर. फक्त प्लेज जेव्हा आपण थर्ड व्यक्तीबद्दल बोलत असतो, ती, तो, ते, इटवाला ते, तेव्हा आपण प्लेज लावतो. पण जर्मनमध्ये मराठीसारखं प्रत्येक चेंजनुसार, म्हणजे मी खेळतो, तू खेळतोस, बरोबर, असं बोलतो आपण ना, स लावतो, तू खेळतोस, तो खेळतो, ती खेळते, आम्ही खेळतो, ते खेळतात. आहे की नाही? आलं लक्षात सर्वांच्या? हे सर्वांना माहिती आहे ना मराठीमध्ये कसं बोललं जातं? हो. तर सर्वप्रथम आता हे मी, तू, ते, तू हे सगळं बोलण्याआधी आपल्याला मला काय म्हणतात, तुला काय म्हणतात, हे सर्व शिकावं लागेल. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मला काय म्हणतात, बरोबर. मला म्हणतात ईश. ईश म्हणजे मी. ओके, मी, मराठीतला मी.
इंग्लिश मधला आय. ठीक आहे. इश हे सर्वांना माहिती आहे, कुणाला काय बोलायची गरज नाही. आता तू, इंग्लिशमध्ये तू म्हणजे तू, पण एखाद्या रिस्पेक्टेड व्यक्तीला आपल्याला तू म्हणायचं असेल तरी पण आपण तूच म्हणतो, यूज म्हणतो, बरोबर. पण मराठीत काय करतो मी, सरांना काय म्हणणार, सर तुम्ही, बरोबर. इंग्लिशमध्ये आपण यू म्हणतो, सर यू, यू सर, असं वगैरे म्हणतो आपण. पण जर्मनमध्ये तसं नाहीये. जर्मनमध्ये मराठीसारखंच आपण रिस्पेक्ट देतो. त्यामुळे त्याच्यामध्ये दोन प्रोनाउन्स आहेत. एक म्हणजे आहे डू, याचा अर्थ होतो तू, आणि नंतर आहे झी, याचा अर्थ होतो तुम्ही. ठीक आहे, एवढं लिहून घ्या तुम्ही. हे आपल्याला तीन खूप महत्वाचे आहेत आजच्या भागासाठी. आय म्हणजे मी, म्हणून आपण मराठीत त्यासाठी शिकतोय. आय इज इक्वल टू मी, डू तू, झी तुम्ही. सर्वांनी बोलून दाखवा मला एकदा, एका पाठोपाठ एक. इश, डू, झी. आणि मराठीत सुद्धा इश मी, डू मी, झी तुम्ही, असं. इश मी, डू तू, झी तुम्ही. चला, आणि पुढे इश मी, डू तू, झी तुम्ही. इश मी, डू तू, झी तुम्ही. इश इश मी, मी, डू तू, झी तुम. परफेक्ट. आता आपण आम्हीला बघणार आहोत. म्हणजे मी झालं तर आम्हीला म्हणतात वियर. वीर बोललाल, पण त्याचा उच्चार थोडासा असा आहे, वियर. ओके. आम्ही, वियर, आम्ही. ठीक आहे, बोला पुन्हा एकदा. वियर. वियर, आम्ही. वियर. आणि आज आपण या आम्ही. 4 प्रोनाउन्स बद्दलच बोलणार आहोत प्रेझेंट टेन्स मध्ये. ठीक आहे. आता मगाशी मी जसं सांगितलं, क्रियापद चालतं बेस्ड ऑन कुठल्या व्यक्तीबद्दल बोलतो. प्रथम व्यक्तीबद्दल बोलतोय, द्वितीय बद्दल बोलतोय, की तृतीय बद्दल बोलतोय. ठीक आहे. आता तृतीयाच्यामध्ये मी मुद्दाम नाही घेतला, तर आपण प्रथम आणि द्वितीय बद्दलच बोलणार आहोत. म्हणजे जसं मी आणि आम्ही हे प्रथम झाले, बरोबर. आणि डू आणि झी, तू आणि तुम्ही, हे द्वितीय झाले. आपण या दोघांबद्दलच बोलणार आहोत. हम्म. तर मला मगाशी म्हणजे प्रश्न विचारलेला की एन का लागतो, एनचा उच्चार अन का होतो. तर जेव्हा जेव्हा ई एन एकत्र येतो, मग तो वाक्याच्या मध्ये असो किंवा एंडला असो, त्याचा उच्चार अन असाच होतो. याचं उत्तर, याची काही उदाहरणं काय आहेत. फॉर एक्झाम्पल, खेळणे. खेळणीला काय होतात, काय बोलणार तुम्ही या प्ले. शब्दाला, काय बोलणार. कोण सांगू, प्ले. बोला लवकर, कोणी सांगू शकेल. पिलं. स्पीड. पिलन. एस पी जेव्हा एकत्र येतो, त्याचा उच्चार प सारखा होतो, असा. स्पिलन. स्पीलन, बरोबर. स्पीलन म्हणजे खेळणे. ओके. आणि आपण आणखी एक बद्दल ऑलरेडी शिकलेलो आहे, माखन. माखन म्हणजे करणे, टू डू. ओके. माखन, हे लिहून घ्या तुम्ही, स्पीलन माखन. आणि आणखी एक शिकू आपण, लर्नेन. आता एल ई, जो ई आधी आला त्यामुळे त्याचा उच्चार ए सारखा होणार, लर्नन, टू लर्न. आज आपण ह्या 3 शब्दांचे ते कसे चालतात कर्त्यानुसार
ते बघणार आहोत. ओके. तर तुम्हाला इथे लक्षात येईल या सर्व गोष्टींमध्ये की इथे एक शब्द कॉमन आहे सुरुवातीचा. फॉर एक्झाम्पल स्पील, मार्क, लेर्न आणि पुढे इएन लागलेलं आहे. एवढं सगळ्यांच्या लक्षात आलं? बरोबर. हो. सांगा परत एकदा, कोण सांगू शकेल मला कोणकोणते शब्द कॉमन आहे तिकडे? कॉमन म्हणजे पहिला पार्ट आहे इएनच्या आधीचा. टेल. स्पील, मार्क. मार्क, लेर्न. बरोबर. लॅम्प. याला याला हे लोक म्हणतात वर्ब स्टेम. आता मी याला जरासं हायलाइट करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल सर्वांच्या येलोने. तो जो हा पहिला पार्ट असतो इएनच्या आधीचा याला बोलतात वर्ब स्टेम. थोडक्यात मूळ, एखाद्या क्रियापदाचं मूळ. वर्ब स्टेम. ठीक आहे. कारण हा शब्द मी वारंवार वापरेन पुढे जाऊन, म्हणून तुम्ही हा शब्द तुमच्या लक्षात आणणं महत्वाचं आहे. तर जो कर्ता चालतो, कर्त्यासोबत नुसार काही क्रियापद चालतं ते हा वर्ब स्टेम नुसार चालतं. ठीक आहे. म्हणजे समजा इश असेल, हा झाला पहिला कर्ता. बरोबर. इशला काय होतं, इएन निघून जातो पूर्णतः आणि वर्ब स्टेमच्या नंतर ई लागतो. एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे काय होणार, इश स्पील, इश माख, इश लेर्न. म्हणजे मी खेळतो, मी करतो, मी शिकतो असं. बोला सर्वजण. इश स्पील, इश माख, इश लेर्न. Ich Ich spiele, spiele, ich ich mache, spiele, ich ich lerne. mache, ich lerne. लेर्न, लेर्न. Lerne. आलं लक्षात सर्वांच्या? सिंपल आहे ना हे? काय झालं इथे, काय लागला एक्स्ट्रा? ई लागलेला आहे वर्ब स्टेमला. मग इथे देतो मी वर्ब स्टेम प्लस ई. हा रूल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आपण डू ला बघूया. ओके. आता मी झालं, डू ला बघूया आपण. डू ला काय लागतो, वर्ब स्टेमला एस टी लागतो. व्ही एस वर्ब स्टेम प्लस एस टी. काय होणार मग, डू स्पील्स्ट. डू मार्क्स्ट. डू लर्न्स्ट. बोला सगळेजण एकत्र. डू स्पील्स्ट, डू मार्क्स्ट, डू लर्न्स्ट. डू Du स्प्लिस, spielst, डू मार्क्ड, डू du लेर्न. magst, du lernst. लर्न्स्ट. एस एस टीचा उच्चार थोडासा यायला पाहिजे Lernst. त्याचा. डू लेर्न. स्पील्स्ट, डू मार्क्स्ट, डू लर्न्स्ट. थोडं सुरुवातीला बोलायला अवघड असेल, थोडं आपल्याला हार्ड वाटतं कारण आपण असे शब्द शक्यतो वापरत नाही. त्यामुळे पण हळूहळू सवय होईल. डू स्पील्स्ट, डू मार्क्स्ट, डू लर्न्स्ट. ओके. बोला सर्वजण पुन्हा एकदा. डू स्प्लिस, डू Du मार्क्ड. spielst, du machst, du lernst. बरोबर. म्हणजे तू खेळतोस. बघा मराठी सारखंच आहे ना, एस येतो. सो आपण खेळतोस म्हणतो ना. तू खेळतोस तसं तो एस टी येतोय. तू शिकतोस, तू करतोस. मी खेळतो, मी शिकतो, मी करतो. आहे ना सोपं, मराठी सारखंच आहे ते. आता आपण जाऊया पुढच्या भागाकडे. आता जेही आदरार्थी अनेक वचन आहे किंवा एक वचन आहे, आता झी तू साठी पण होतो, तुम्हीसाठी होतो, म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी पण होतो आणि तुम्ही ऍज अ ग्रुपसाठी पण झी वापरला जातो. बरोबर.
याच्यामध्ये वर्ब स्टेम ॲज इट इज लागतो, म्हणजे विथ वर्ब स्टेम प्लस ईएन, म्हणजे जसा त्याचा उच्चार आहे हा स्पीलन, तो ॲज इट इज होतो झी साठी पण आणि वियर साठी पण. म्हणजे कसं होणार हे? झी स्पीलन, झी माखन, झी lernen. Wir spielen, wir machen, wir lernen. म्हणजे आम्ही खेळतो, आम्ही शिकतो आणि आम्ही करतो. तुम्ही करता, तुम्ही शिकता आणि तुम्ही खेळता. म्हणजे जेही आदरार्थी अनेक वचन आहे किंवा एक वचन आहे, याच्यामध्ये तो लर्नन आणि माखन ॲज इट इज राहतो. देर इज नो चेंज ॲट ऑल. बरोबर? आलं लक्षात तुमच्या हे पहिले दोन? Yes. चला बोलून दाखवा झी आणि वियरचं सर्वांनी. Sie spielen, sie machen, sie lernen. बरोबर. परफेक्ट. Wir spielen, wir machen, वियर. wir lernen. Wir. Wir Wir, spielen, wir machen, wir lernen. wir lernen. Sie spielen, sie machen, sie lernen. बरोबर. Wir spielen, wir machen, wir lernen. बरोबर. परफेक्ट. आता बघा तुम्हाला 4 प्रोनाउन्स यायला लागलेले आहेत आणि त्यांचे ज्याप्रमाणे वर्ब चालतं, क्रियापद चालतं, हेही तुम्हाला यायला लागलेलं आहे. आता आपण एक छोटी छोटी वाक्य बघूया इंग्लिशमधली. याला आपण ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? फॉर एक्झाम्पल, आय प्ले टेनिस. टेनिसला टेनिसच बोलतात, त्यामुळे देर इज नो चेंज. आता बोलून दाखवा. कोण बोलून दाखवेल? तुमच्या समोरच आहे सगळं. ईश. बरोबर. Tennis. ईश पुढे काय? Spiel tennis. इश पील. इश पील. Tennis. इथे आहे ना, बघा ना, इथे दिलेलं आहे आपण ना. इश पील टेनिस. परफेक्ट. आता वी प्ले टेनिस. हे सांगा मला, कोणी कसं लिहिल? We. बियर. बरोबर. Wir spielen Tennis. Spielen tennis. बरोबर. वियर पीलन टेनिस. परफेक्ट. आता आपण दुसरं बघूया. Tennis. यू. हा एकेरी यू आहे. मी तुम्हाला ते सांगतो, त्यासाठी आधी सांगतो, कारण यू चे दोन अर्थ होतात. झी आणि डू. हा एकेरी यू आहे. ओके. तू आला. यू यू लर्न गिटार. ओके. गिटारचा शब्द मी ऑलरेडी इथे लिहून ठेवतो, तो जरा वेगळा आहे. त्याचा शब्द असा उच्चार आहे, गिटार. ओके. तुम्हाला आता पहिल्या दोन शब्दांचे हे सांगायचे आहेत. यूला काय बोलणार? You learn यू नाही. यूला काय guitar. म्हणतात? जर्मन मध्ये काय म्हणतात यूला? Du lernst Guitar. Do. डू लर्न्स. Do learn. बरोबर. Learn speech. You learn डू लर्न्स गिटार. guitar. 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 डू लर्न्स गिटार. परफेक्ट. आता आपण झी वाला घेऊया. बरोबर. म्हणजे यूच, पण तुम्ही वाला. वाक्य तेच राहील, लर्न गिटार. कोण बोलून दाखवेल? Where
learning guitar. झी आहे झी. जी लर्न गिटार. We He learn learns guitar. guitar. नाही झी लर्नेन आहे ना, दाखवलं ना आपण. झी लर्नेन काही चेंज होते ना झी मध्ये, बरोबर. झी लर्नेन Learn गिटार. guitar. थोडंसं अवघड जाईल तुम्हाला सुरुवातीला, पण हळूहळू सवय होईल. मी याचा एक टेबल तुम्हाला पाठवेन, त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येईल बरोबर बघायला. ठीक आहे. आणि सिमिलरली वियर साठी पण वियर लर्नेन गिटार. ओके. झी आणि वियर साठी नो चेंज आहे. एश साठी स्पील माख लर्न होणार आणि डू साठी स्पिल्स्ट मार्क्स्ट लर्न्स्ट असं होणार. ठीक आहे. आज आपण इथेच थांबूया, कारण आज मला वाटतं बऱ्याच जणांना जास्त होईल हे एवढं सेशन. आणि मी याचे डिटेल्स तुम्हाला एक टेबल पाठवेन, म्हणजे तुम्हाला ते अभ्यास करायला बरं पडेल. ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन्स? ओके, मग आपण भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये. ह्याचंच कंटिन्युएशन करू आपण. प्रेझेंट टेन्स आपण आणखी डिटेलमध्ये पुढच्या भागात शिकणार आहोत. त्यामुळे घाबरू नका. आज काही समजलं नसेल तर आपण पुढच्या भागात परत घेणार आहोत. आणि तुम्हाला प्रॅक्टिसला एक टेबल पाठवेन, त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. Thank you, sir. Thank you, sir. थँक्यू एव्हरीवन. भेटूया पुढच्या भागामध्ये. अंक सर. Thank you. बिटशून. चूस.